दरम्यान मनसैनिकांकडून पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करण्यात आली। नाईट रायडर्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडला। मनसेच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। महाराजांच्या भूमीत डान्स बार चालू देणार नाही, मनसे नेते योगेश चिले यांनी हा इशारा देखील दिलाय। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अहो, रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। यावर मंत्री छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेकांनी काही तासातच खळगाट्याक सुरू केला। म्हणजे पनवेलमध्ये जे बार होते रायगड जिल्ह्यातले, त्याची तोडफोड करायला सुरुवात केली। शिवाजी महाराजांच्याच जिल्ह्यामध्ये असं होतं। असं नाही काही चुकीचं काय असेल तर त्याच्यासमोर निदर्शनं करणं, शांतता पूर्ण करणं, अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत, त्याला काही विरोध असायचं काही कारण नाही। परंतु फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की कृपा करून कोणी कायदा हातात घेऊ नये। तर राज ठाकरेंनी आधी डान्स बार संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच मनसैनिकांकडून या डान्स बारची तोडफोड करण्यात आली।